पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जम्मू काश्मीर दौऱ्यावर आहेत आणि मोदींच्या हस्ते जगामधील सर्वात उंच चिनाब रेल्वे पुलाचं लोकार्पण सुद्धा पार पडणार आहे। जम्मू काश्मीरमधील 46,000 कोटींच्या विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन यावेळी होईल। कटरा ते श्रीनगर नव्या वंदे भारत ट्रेनला सुद्धा मोदी हिरवा झेंडा दाखवणार आहेत। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच जम्मू काश्मीर दौऱ्यावर आहेत। हा पूल जो आपण पाहतोय त्या पुलाची नेमकी वैशिष्ट्य काय आहेत त्यावर सुद्धा आपण एक नजर टाकतो ग्राफिक्सच्या माध्यमातून। चिनाब पूल जगातील सर्वात उंच रेल्वे पूल आहे। चिनाब रेल्वे ब्रिजची वैशिष्ट्य काय आहेत आपण पाहतोय। चिनाब रेल्वे पुलाची उंची 359 मीटर आहे। चिनाब रेल्वे पुलाची लांबी 1315 मीटर आहे। चिनाब पुलाला 176 मीटरची मुख्य कमान आहे। पुलाच्या बांधकामासाठी 1486 कोटी खर्च करण्यात आलाय। पुलाच्या बांधणीमध्ये स्टील आणि कॉंक्रीटचा वापर सुद्धा करण्यात आलाय। पुलासाठी स्फोटापासून संरक्षण करणाऱ्या प्रणालीचा वापर सुद्धा करण्यात आल्याची माहिती। भूकंप किंवा वाऱ्याचा दाब सहन करणाऱ्या प्रणालीचा सुद्धा वापर या ब्रिजसाठी करण्यात आलाय। पुलाचं शेल्फ लाईफ सुमारे 120 वर्ष असल्याचा दावा आहे। पुलाचे डिझाइन कोकण रेल्वे एफकॉन्स आणि DRDO कडून मागवण्यात आलेला आहे। चिनाब पुलाची बांधणी एफकॉन्स कंपनीकडून करण्यात आली आहे। जम्मू आणि श्रीनगरमधील अंतर 2 ते 3 तासांनी त्यामुळे कमी होईल। कोणकोणत्या प्रकल्पांचं लोकार्पण आणि भूमिपूजन आज मोदी करतील आपण पाहतोय। कटरा ते श्रीनगर मार्गांवर वंदे भारत रेल्वेची कनेक्टिव्हिटीचं लोकार्पण आणि भूमिपूजन ते करतील। कटरामध्ये 36 बोगदे 943 पूल बांधण्यात येणार आहेत। पियाबाद कुपवाडा महामार्गाचा विस्तार सुद्धा करण्यात येतोय। शोपियानमध्ये नवीन बायपास रस्ता आहे। दोन्ही प्रकल्पांवर 1952 कोटींचा खर्च अपेक्षित आहे। श्री माता वैष्णो देवी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एक्सलन्स महाविद्यालयासाठी 350 कोटींचा खर्च अपेक्षित आहे। आणि या संदर्भात आपण बोलूयात आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, इतक्या मोठ्या रेल्वे पुलाचं लोकार्पण अगदीच मोदींसाठी हा दौरा तितकाच खास आणि महत्त्वाचा आहे। या दौऱ्याची वैशिष्ट्य आणि कसं नेमकं नियोजन असणार आहे या मोदींच्या दौऱ्याचं? आज पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या पुलाचं उद्घाटन करतायत श्रद्धा, हा पूल निसर्गाचं सौंदर्य आणि पृथ्वीवरचा स्वर्ग असलेल्या काश्मीरमध्ये पाहायला मिळतोय आणि या पुलाचं उद्घाटन म्हणजे भारतीय विज्ञानाचा एक आविष्कार आहे। भारताच्या स्थापत्य शैलीचा हा आविष्कार आहे। जगातील सर्वात उंच पूल म्हणजे राफेल टॉवरपेक्षा असो किंवा अमेरिकेची जी देवता म्हणून ओळखली जाते, अमेरिकेची लिबर्टी ऑफ युनिटी जी देवी आहे त्यांची, त्या अमेरिकेच्या देवीच्या पेक्षाही याची उंची अधिक आहे असं सांगितलं जातं। त्यामुळे जगातला सगळ्यात मोठा हा पूल आहे। या पुलाची लांबी साधारण 1.5 किलोमीटर म्हणजे 1300 मीटरपेक्षा अधिक असल्याचं सांगितलं जात आहे। आणि हा पूल तयार करण्याची जी प्रक्रिया आहे ती साधारण 2004 पासून अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळापासून सुरू होती। आज तागायत ती पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतंय। तर एक प्रकारे हा जो चिनाब पूल आहे हा देशातील असा सर्वात मोठा पूल आहे। त्यानंतर स्ट्रेट लाईन म्हणजे जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी अशी स्ट्रेट लाईन निर्माण करणारा, रेल्वे लाईन निर्माण करणारा हा पूल ठरणार आहे। या पुलामुळे जर आपण पाहिलं तर जम्मू काश्मीरमध्ये पर्यटन वाढीस मदत होईल, त्याचबरोबर लोकांच्या हाताला रोजगार मिळण्यास मदत होईल। त्यानंतर दुसरीकडे म्हणून जर पाहिलं त्या पुलाचं एक वेगळं महत्त्व प्राप्त होतं। त्या पुलामुळे भारताच्या स्थापत्य शैलीला एक जागतिक स्तरावरती मोठा आधार प्राप्त होतो। भारतासारखा देश ज्यामध्ये आता भारत कुठेही कमी नाही, जगातला सर्वात मोठा पूल हा भारत तयार करू शकतो। 25,000 टन म्हणजे साधारण राफेल टॉवरपेक्षा 3 पट अधिक स्टील जे आहे ते यासाठी वापरण्यात आलेलं आहे। त्यामुळे या पुलाला जागतिक लेवलला एक मोठं महत्त्व प्राप्त होतं। आणि 2047चा भारत जेव्हा आपण विचार करतो तो असा असणार की जगातल्या सर्व मानांकन प्राप्त करणारा, जगातल्या ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत तंत्रज्ञानामध्ये, पायाभूत सुविधांमध्ये
त्या निर्माण करण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे। आणि त्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर काल परवा जे राजधानी दिल्लीमध्ये मंत्री परिषदेची बैठक पार पडली, त्या बैठकीमध्ये देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की गेल्या 10 वर्षांमध्ये आपण देशाच्या पायाभूत सुविधा निर्माण केल्या, त्याच्यावरती आता आपल्याला विकासाची गाडी चालवायची आहे। त्यासाठी 2047च्या दृष्टिकोनातून तुमच्या 5 वर्षाचा प्लॅन तुम्ही तयार करा। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळामध्ये आपण जर पाहिलं असेल तर रस्त्यांचा मोठ्या प्रमाणात विकास झाला, कनेक्टिव्हिटी वाढलेली आहे, गाव खेड्यामध्ये मोठ्या प्रमाणात नॅशनल म्हणजे राष्ट्रीय रस्त्यांचं जाळं पोहोचलेलं आहे। आणि त्याचा हा भाग आहे की मोठ्या प्रमाणात उत्पादन झाल्यानंतर हे उत्पादन आपल्याला मेक इन इंडियाच्या मार्फत जगामध्ये पोहोचायचं आहे। तर या सगळ्या दृष्टिकोनातून ही जी कनेक्टिव्हिटी आहे अत्यंत महत्त्वाची आहे। खास करून जम्मू काश्मीरच्या भागामध्ये ही कनेक्टिव्हिटी महत्त्वाची आहे। जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे, त्या दृष्टिकोनातून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हा दौरा अत्यंत महत्त्वाचा आहे। ऑपरेशन सिंदूर नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दौरा होत असल्याने आणि हा पहिलाच त्यांचा दौरा आहे आणि या दौऱ्याकडे आपलं लक्ष सुद्धा असेल। शिवाजी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।